बहुचर्चित असं कृषी प्रदर्शन 2026 थोड्याच दिवसात सुरुवात होत आहे। येत्या 17 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान हे कृषी प्रदर्शन होणार आहे आणि या कृषी प्रदर्शनामध्ये यावेळेस AI तंत्रज्ञानावर भर दिला जाणार आहे। मी एका पॉली हाऊसमध्ये या ठिकाणी आहे आणि हे जे पॉली हाऊस आहे हे पूर्णपणे AI तंत्रज्ञानावर या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि या पॉली हाऊसमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी पिकं आहे ते पिकं घेतली जाणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मातीविना शेती आपण एखादा शेतकरी करू शकतो। याचं एक मूर्तिमंत आणि ज्वलंत उदाहरण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। हे जे पॉली हाऊस जे मेंटेन करतात त्याचे जे टेक्निशियन आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार। सर नमस्कार, काय हे पॉली हाऊस आहे आणि कशा पद्धतीने याच्यामध्ये तुम्ही शेती करताय जी मातीविना आहे? याच्यामध्ये आपण कृषी प्रदर्शनामध्ये पॉलिकम शेडनेट हाऊसमध्ये आपण इथं उत्पादन घेतोय। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मातीचा वापर न करता फक्त पाण्यावरती आपण इथं शेती करतोय आणि जसं बाहेर आपल्या शेतामध्ये माती हा मीडिया असतो, त्याचा मेन ग्रोईंगचा मीडिया असतो, तसं इथं मीडिया म्हणून आपण कोकोपीट वापरलं आहे आणि काही सिस्टीम्समध्ये आपण पाणी हाच मीडिया म्हणून वापरलेला आहे। याच्यामध्ये आपण काय करतोय, वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स वापरून त्याच्यामध्ये वेगवेगळी परदेशी भाजीपाल्याची पिकं जशी की मिरची आहे, टोमॅटो आहे, बीप टोमॅटो, चेरी टोमॅटो, त्यानंतर स्ट्रॉबेरी आहे, जापनीज स्ट्रॉबेरी, तर त्याचे आपण इथं उत्पादन घेतोय। निश्चितपणे आता आपण पाहतोय की थोडं हळूहळू ग्रामीण फार्मिंगपेक्षा अर्बन फार्मिंग यायला लागलेलं आहे आणि अर्बन फार्मिंगमध्ये ह्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। कारण आपण जर बघितलं तर शहरामध्ये एकतर जमीन नसते आणि जमीन असेल तर माती नसते। कसा फायदा ह्या अर्बन फार्मिंगसाठी याचा होणार आहे? आता याच्यामध्ये मुख्य म्हणजे की आपण मातीचा वापर करतच नाही आहे, त्यामुळे तुमच्याकडे जमीन जरी नसेल, तुमच्याकडे एखादं टेरेस असेल तर टेरेसवरती अशा प्रकारचे छोटं युनिट तुम्ही तयार करून त्याच्यामध्ये पण भाजीपाला उत्पादन घेऊ शकता। ज्याच्यामध्ये आपण एक तर कोकोपीट हा मीडिया वापरला आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे ट्रप मेथड सिस्टीम आहे, डच बकेट सिस्टीम आहे। याच्यामध्ये आपण मीडिया चेंजेस केलेला आहे, म्हणजे मातीचा वापरच करायचा नाही। त्यामुळे आपण कोणत्याही एरियामध्ये खडकाळ जमीन असेल तुमच्याकडे घराचं टेरेस असेल किंवा बाल्कनी असेल, किचन गार्डनसाठी मध्ये सुद्धा हा असा कन्सेप्ट तुम्ही वापरून आपण घरामध्ये भाजीपाला करू शकतो तयार। निश्चितपणे आपण आता पाहूया एक्झॅक्ट की याच्यामध्ये कोणता मीडिया वापरलेला आहे आणि काय। आपल्या समोर जी या ठिकाणी ही जी मिरची दिसते हा मीडिया आहे, हा मीडिया काय आहे? हा मीडिया कोकोपीट आहे, याला कोकोपीट म्हणतात। म्हणजे जो नारळाचा भुसा आपण म्हणतो की नारळाची साल काढल्यानंतर वरचे जे कवच राहतं त्या कवचाचे बारीक भुगा करून त्याच्यापासून हा मीडिया बनवला जातो किंवा हे भुसा बनवला जातो, याला कोकोपीट म्हणतात। यामध्ये कोणतं पीक घेतलं गेलेलं आहे? याच्यामध्ये स्नॅकी पेपर याला म्हणतात किंवा स्नॅक मिरची आपण मराठीमध्ये याला म्हणू शकतो, जी पिझ्झा बर्गरमध्ये वापरली जाते, स्नॅक्समध्ये कच्ची खाण्यासाठी वापरली जाते। ही खायला तिखट नसते, याचं जे वरचं आवरण आहे ते थोड्या प्रमाणात गोड लागतं, जे सलाडमध्ये खाल्लं जातं। निश्चितपणे आपण ही पुढची पण बघतो की ही पिवळी मिरची आहे आणि ही लाल मिरची, काय फरक आहे याच्यामध्ये? याच्यामध्ये व्हरायटी डिफरन्स आहे, वेगवेगळे सलाडमध्ये डिझाईनसाठी, डेकोरेशनसाठी, थोडा चेंज म्हणूनसाठी असं त्याच्यामध्ये फक्त कलरचं वेगवेगळं फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये। ठीक आहे, याच्यानंतर आपण बघतो की या ठिकाणी हे जे आहे ते ब्लॅक पेपरमध्ये तुम्ही ठेवलेलं आहे आणि इथं टब ठेवलेलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे टब आणि ब्लॅक पेपर हे काय कन्सेप्ट आहे? याच्यामध्ये जो ब्लॅक कलरचा टब आहे त्याला ट्रप पेपर म्हणतात, त्याच्यामध्ये आपण कोकोपीट मीडिया वापरलाय आणि याला डच बकेट सिस्टीम म्हणतात। याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता आपण याच्यामध्ये लेका बॉल्स वापरलेत, म्हणजे आपण जसं त्याच्यामध्ये कोकोपीटचा मीडिया वापरलाय तसं याच्यामध्ये लेका बॉल्स वापरलेत। म्हणजे याला काय म्हणतात, लाईट एक्सपांडेड क्ले ॲग्रिगेट्स, जे मातीपासून बनवलेले असतात आणि हे एकदम हे असतात, न्यूट्रल असतात, म्हणजे याच्यामध्ये स्वतःची कोणती प्रॉपर्टी नसते। जे आपण पाणी वगैरे आपण त्या पिकाला देऊ तेच हे त्या तुमच्या पिकाला प्रोव्हाइड करतं। म्हणजे आता हा जो मीडिया आहे आणि कोकोपीट याच्यासाठी साधारणतः किती खर्च येतो शेतकऱ्यांसाठी? हे मीडिया जो आहे एकदम कमी किमतीमध्ये आपल्याला उपलब्ध होतो। कोकोपीट तुम्ही घेतलं तर 20-25 रुपये किलोपर्यंत त्याचा रेट असतो आणि हे लेका बॉल जर घेतले तर ते 100 रुपये 1 किलोपर्यंत त्याचं आपल्याला रेट मिळतो। पण याच्यामध्ये फायदा असा आहे की कोकोपीट आपण 2-3 वेळा परत यूज करू शकतो। जसं लेका बॉल्स आहेत ह्याला आपण जोपर्यंत ते खराब होत नाही तोपर्यंत त्याला मल्टिपल टाइम्स रियूज करू शकतो। हे जे पीक घेतलेले अतिशय उंच वाढलेलं आहे, हे काय कोणत्या जातीचं हे टोमॅटो आहे? हा ब्लॅक कलरचा चेरी टोमॅटो आहे, हा 40 फुटापर्यंत वाढतो। ही स्पेशल पॉलीहाऊस व्हरायटी आहे आणि या AI तंत्रज्ञान वापरून आणि ह्या डच बकेट सिस्टीममध्ये आपण याला ग्रो केलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रेलिसिंग सिस्टीम आपण याच्यामध्ये वापरतो। साधारणतः किती फुटापर्यंत हे टोमॅटो जाऊ शकतो? खूप उंचीवर गेलेले आहे टोमॅटो। आता ह्या टोमॅटोची उंची आपली 20 फुटापर्यंत गेलेली आहे, हा अजून 20 फूट, म्हणजे हा 40 फुटापर्यंत किंवा 40 फुटापेक्षा जास्त सुद्धा ह्याची उंची होते। हा जो टोमॅटो येण्यासाठी ह्याला सूर्यप्रकाश असणं कितपत गरजेचं आहे? याच्यामध्ये आपण सूर्यप्रकाश लक्समध्ये त्याला मेजर
मेजर करून देतो. 27 ते 30,000 लक्समध्ये त्याला लाईट लागते. तर ह्या पॉली हाऊसमधून आपल्याला तेवढा लक्स त्याला जेवढा तो पुरेसा आहे तेवढाच त्याच्यामध्ये उपलब्ध होतो. त्यामुळे आपण हे पॉली हाऊसमध्ये करू शकतो. आपण आता थोडंसं पुढे जाऊया की तिकडं आपण हा जो होता तो कोकोपीट होता, त्याच्यानंतर हा कोणता होता सर? डच बकेट. डच बकेट सिस्टम होता. आता आपण तिसऱ्या ठिकाणी आलोत बघा. या ठिकाणी जर आपण बघितलं, कॅमेरामध्ये दाखवा जरा थोडंसं, या ठिकाणी बघितलं तर हा मीडिया या ठिकाणी चेंज झालेलं आहे. म्हणजे ह्याचं जे हे पीक आहे या ठिकाणी टाकले, काय हा प्रकार आहे? याला मल्टीप्लांटर सिस्टीम म्हणतात. याच्यामध्ये मीडिया पण आपला कोकोपीटचाच आहे, फक्त ह्याच्यामध्ये पद्धत वेगळी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तो पूर्ण कोकोपीटचा बेड होता एक ब्लॅक कलरचा. याच्यामध्ये आहे छोट्या छोट्या बॅग येतात, याला ग्रो स्लॅब म्हणतात किंवा हॉरिझॉन्टल ग्रो बॅग म्हणतात. याच्यामध्ये आपण 4 किंवा 5 एका वेळी प्लांट लावू शकतो आणि त्याच्यामध्ये मग आपण सेम कोकोपीटचा मीडियामध्ये जसं मॅनेजमेंट करतोय तसंच याच्यामध्ये पण आपण पिकं घेऊ शकतो. ही जी मिरची आहे ती कोणत्या प्रकारची मिरची आहे? ही रावेत म्हणून आणि एक रावेत आहे आणि एक स्नॅकी पेपर म्हणूनच आहे. याच्यामध्ये पण वेगवेगळे टाईप आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण आता पुढे जाऊया की इथं आता पेपर बॅग आहेत. ओके, पेपर बॅगमध्ये ही मिरची लावलेली आहे. काय कशा पद्धती याचं महत्व आहे? आता हे ग्रो बॅग सिस्टीम आहे. याच्यामध्ये सिंगल प्लांट ग्रो बॅग म्हणतात याला. तर या बॅगमध्ये कसं आहे की आपल्याला जसा एरिया आपला आहे त्या एरियानुसार आपण याला ॲडजस्ट करू शकतो आणि ठेवू शकतो. मग जर तुम्हाला टेरेसवरती वगैरे करायचं असेल, जर आपल्याकडे तो बेड बनवणं पॉसिबल नाही किंवा डच बकेट ठेवणं पॉसिबल नाही आहे, तर त्यावेळी मग अशा प्रकारचे एका प्लांटचे आपण बॅग ठेवून त्याच्यामध्ये आपण उत्पादन घेऊ शकतो. ही कोणत्या प्रकारची मिरची आहे? याला रावेत चिली म्हणतात. ही एकदम तिखट असते खाण्यासाठी, हे मसाले वगैरे बनवण्यासाठी किंवा परदेशामध्ये याला चांगली मागणी आहे. निश्चितपणे. ह्याच्यानंतर आपण पुढे बघतो की ही रेड आहे आणि ही जरा थोडीशी ऑरेंज आहे. काय व्हरायटी डिफरन्स आहे. सेम तसंच त्याच्यामध्ये कलर वेगवेगळे आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळी व्हरायटी, काही कॅरेक्टर्स आहेत वेगळे, काही जास्त तिखट आहे, काही कमी तिखट आहेत, असे त्याच्यामध्ये वेगवेगळे डिफरन्सेस आहेत. आपण आता पुढे जाऊया की या ठिकाणी आता हे जरा थोडंसं आपण घरामध्ये आपण शो साठी सुद्धा अशा पद्धतीचं करू शकतो. काय हा प्रकार आहे पॉली हाऊस आणि कशा पद्धतीने हे होतं? याला ग्रो टावर सिस्टीम म्हणतात. याच्यामध्ये आपण बघू शकतो एका सिंगल झाडाची जागा आहे आणि एका झाडाच्या जागेमध्ये आपण इथं 24 झाडं लावलेले आहेत. याच्यामध्ये एकावरती एक, याला वर्टिकल किंवा वर्टिकल फार्मिंग सुद्धा म्हटलं जातं. तर याच्यामध्ये आपण हे पॉट एकावरती एक ठेवलेले आहेत आणि एका पॉटमध्ये आपण 4 स्ट्रॉबेरीची झाडं लावलेली आहेत. तर अशी आपण 6 पॉट म्हणजे 6 चौक 24 म्हणजे 24 प्लांट आपण एका रोपाच्या जागेवरती इथं लावतोय आणि मल्टिपल प्लांटचं उत्पादन आपण घेतोय. ह्याच्यामध्ये मीडिया कुठला वापरला गेला का? याच्यामध्ये पण आपण कोकोपीट मीडिया वापरला. याच्यामध्ये अजून एक सिस्टीम असते त्याच्यामध्ये आपण पाण्याचा मीडिया वापर, म्हणजे फक्त पाण्यामध्ये, बाकी कोकोपीटचा त्याच्यामध्ये वापर नाही करत. आणि याच्यामध्ये आपण ही जापनीज स्ट्रॉबेरी लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्याच्यापासून उत्पादन घेतोय. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर अर्बन शेती करत आहात, म्हणजे तुम्ही अगदी शहरी भागात जरी राहत असाल आणि शहरात देखील तुम्हाला शेती करायची आहे, मातीविना शेती करायची आहे, तर यावेळेसच्या कृषी प्रदर्शनामध्ये तुम्हाला यायलाच लागतंय. कारण इथं अतिशय व्यवस्थितरित्या तुम्हाला सगळ्या गोष्टी लाईव्ह प्रॅक्टिकल डेमो या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आणि हे पाहून तुम्ही देखील अशाच पद्धतीची शेती करू शकता. सर, बरेचसे शेतकरी आणि शहरी भागातील देखील काही लोक आहेत ज्यांना शेतीमध्ये इंटरेस्ट आहेत, ते पाहायला येणार आहेत. त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल तुम्ही? आम्ही नक्कीच सर्वांसाठी मार्गदर्शन मोफतीत आपण उपलब्ध करून देतो. काही शेतकरी ज्यांना माहिती नाही त्यांना सगळ्यांना टेक्नॉलॉजीबद्दल इथं अवेअरनेस करून देतो आणि काही लोकांना करायची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी आपण ट्रेनिंगसुद्धा प्रोव्हाइड करतो. इथं आपण KVKमध्ये ट्रेनिंग ऑर्गनाईज करून सुरुवातीपासून म्हणजे जागा सिलेक्शनपासून पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटपर्यंत सगळं शेतकऱ्यांना समजून दिलं जातं. निश्चितपणे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक नामी संधी कृषी विज्ञान केंद्र घेऊन आलेलं आहे आणि यावेळेसचं 2026चं कृषी प्रदर्शन हे तुमच्यासाठी खूप वरदान ठरणार आहे. तर निश्चितपणे तुम्ही ह्या कृषी प्रदर्शनाला या ठिकाणी भेट देऊ शकता.